नमस्कार, मी तुमची लाडकी सोनाली दिघे, महाराष्ट्राची वाघीण चॅनल सगळ्यांनाच माहीत आहे आणि ज्यांना माहीत नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे नवनवीन ब्लॉग बघत राहा. तर कालच्या आपल्या जादूच्या पिटाऱ्यामधून एक चिठ्ठी निघली होती. त्या चिठ्ठीत आईबद्दल आई नाव होतं आणि आईबद्दल मला बोलायचं होतं, तर मी आईबद्दल बोलले. तर आज बघू आपल्या जादूच्या पिटाऱ्यामधून कोणती चिठ्ठी निघते आणि आम्हाला त्या चिठ्ठीबद्दल काय बोलता येते. तर तुम्ही जर इच्छुक असाल, तुम्हाला एक वाटत असेल तर मी तुमचे एखाद्या टॉपिकवर तुमच्यासोबत बोलावं तर तुम्ही मला कमेंट करून तो टॉपिक सांगा. मी त्या टॉपिकवर बोलायचा प्रयत्न करेन आणि मी माझे विचार मांडायचा प्रयत्न करा. चला बघू आज आपल्या जादूच्या पिटाऱ्यामधून कुणाचं नाव निघतंय. हो, आज आपल्या जादूच्या पिटाऱ्यामधून असं नाव निघलंय. माझ्यासाठी तर घासच आहे, तुमच्यासाठी पण घास असं. पण कसं आहे, या नात्याबद्दल घरात भांडणं झाल्याशिवाय राहत नाही आणि ह्या नात्याच्या ना आपल्या घरात कधीच टिपून बसत नाही. आता जादूच्या पिटाऱ्यामधून नाव निघलंय भाऊ. तर भाऊ लहान असो मोठा असो, तो त्याचा अधिकार गाजवायचा काही कमी करत नाही. तो लहान जरी असला तरी तो जे करायचं तेच करणार आणि मोठा असला तरी त्याला जे करायचं ते करणार. आता मी माझ्याबद्दल सांगायचं तर माझा भाऊ माझ्यापेक्षा लहान आहे, पण तो माझ्यापेक्षा लहान असून काही उपयोग नाही, कारण की तो माझ्यापेक्षा लहान असून माझ्यापेक्षा जास्त माझ्यावर पावर करतो. मला काही करायचं असलं का तो माझ्या आधी त्याचेच निर्णय करत असते. पण तसं काही नाही. प्रत्येक बहिणीचा हिरो असतो आणि भाऊ कसा, आणि प्रत्येक बहिणीला माहितीच आहे भाऊ कसा असतो. तो कसा असतं ना, बहीण भावाचं नातं आहे ना हे खूप नाजूक असतं आणि बहीण भाऊ खरं तर ते एकमेकाच्या काळजाचे तुकडे असतात. तो काही विषयच नाही. ते कसं असतं, जोपर्यंत ते सोबत असते तोपर्यंत त्यांना एकमेकाची किंमत नसते, पण जेव्हा ते एकमेकापासून लांब जाते ना तेव्हा त्या गोष्टीची खरी किंमत कळते. आणि बहीण भावाचं नातं हे खरं तर खूप स्पेशल नातं असतं आणि ते नातं एकदम चांगलं पण आहे. कसं आहे ना, किती जरी बहीण भावाचे भांडणं झाले, काही जरी झालं, तर बहीण भावासाठी आणि भाऊ बहिणीसाठी उभाच असतो. बहीण भाऊ घरात कसे जरी असले तर ते जगात जर त्यांना जर समजा माझ्या भावाला जर कोणी वाईट बोललं तर मी त्याच्या विरोधात उभी राहणार आणि मला जर कोणी वाईट बोललं तर माझं भाऊ उभं राहणार. हे प्रत्येक बहीण भावाचं असतं. आणि कसं असतं ना, भाऊ लहान असो मोठा असो पण भाऊ पाहिजेच, कारण की भाऊ म्हणजे कसं असतं, आपल्या हक्काचा अधिकार असतो. आपल्या हक्काची जागा म्हणजे ती भाऊच. आणि कसं आहे ना, आणि भाऊ हा खरंच खूप स्पेशल असतो. भावाची जागा कुणीच घेऊ शकत नाही. भाऊ एका चांगला मित्र होऊ शकतो, चांगला सखा पण होऊ शकतो. आणि कसं आहे ना, माझं एवढंच म्हणणं आहे, आपण आपल्या भावासोबत जितकं फ्रेंडली राहू शकतो ना तितकं कुणासोबत नाही राहू शकत. काही गोष्टी आपण आपल्या आई वडिलांना नाही सांगू शकत, मित्रमैत्रिणींना नाही सांगू शकत. त्या गोष्टी फक्त आपण आपल्या भावाला सांगू शकतो. आणि प्रत्येक बहिणीचा भाऊ तिच्यासाठी हा स्पेशल असतो. तुम्ही पण मला कमेंट करून सांगा, तुमचा भाऊ तुमच्यासाठी किती स्पेशल आहे.